पीएम किसान सन्मान योजनेचा आज हप्ता देशातल्या जवळपास 8.5 कोटी शेतकऱ्यांना देण्याचा कार्यक्रम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झाला आणि त्यामध्ये जवळपास 86 लाखापेक्षा जास्तीचे शेतकरी आपल्या राज्यातले होते आणि त्यांना देखील जवळपास 1600 कोटी 1866 कोटी त्यामधून त्यांना देखील आपल्या राज्यातल्या 86 लाख शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना आज तोही लाभ मिळाला। त्यांच्या शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये ते जमा झाले आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे। हप्ता देण्याचा कार्यक्रम होता। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा एक सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि शेतकरी हा आपला अन्नदाता आहे। तो संकटात सापडतो, अवेळी पाऊस, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामध्ये त्यांना तर आपण मदत देतोच, परंतु कायमस्वरूपी परमनंट त्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी घेतला। एक मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना एक मोठा आधार देण्यासाठी। त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर तीच प्रेरणा घेऊन आम्ही राज्य सरकारने देखील नमो सन्मान शेतकरी योजना देखील सुरू केलेली आहे आणि त्याचं पुढच्या तोही कार्यक्रम सुरू होईल। म्हणजे 6,000 रुपये केंद्र सरकारचे आणि 6,000 रुपये राज्य सरकारचे असे मिळून 12,000 रुपये आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय हा मोठा त्याच्या हिताचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेला आहे। राज्याचं देखील मला वाटतं आपला देशातलं हे पहिलं राज्य आहे की केंद्राप्रमाणे 6,000 रुपये आपण शेतकऱ्याला त्याला एक आधार आणि त्याला मदत त्याच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेणारे हे पहिलं राज्य आहे। त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आज कृषी मंत्री महोदयांनी देखील आपल्या राज्यामध्ये जवळपास किती 6 लाख शेतकरी आपले या कार्यक्रमाला जुळले होते आणि 13,000 गावांमध्ये हे सगळं थेट प्रक्षेपण आपण कृषी विभागातर्फे त्याचं आयोजन केलं होतं। शेतकऱ्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आपण पाहिलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी केंद्र सरकार देखील प्रयत्न करतंय आणि राज्य सरकार देखील त्यामध्ये प्रयत्न करतंय। पारंपरिक शेतीबरोबर त्याला आधुनिकतेची जोड देत आपल्याला जे क्रॉपिंग पॅटर्न आहे त्यामध्ये आवश्यकता किती आहे, डिमांड आणि सप्लाय आणि त्यामध्ये क्लस्टर अशा प्रकारचं विविध नवीन आधुनिक जोड देऊन या आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा होईल यासाठी पूर्ण आपलं राज्य सरकार संबंधी सर्वात मोठी अपडेट नमोचा हप्ता आता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। आताच बघितलेल्या माहितीनुसार जर आपण बघितलं तर पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा होणार आहे। आपण आताच जर बघितलं तर उपमुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट सुद्धा आपण ऐकलेले आहे। एकनाथ शिंदे यांनी सविस्तर माहिती सुद्धा दिलेली आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर इथेच मिळत असते। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची बरेचसे शेतकरी वाट बघत होतात, कारण आपण जर बघितलं तर पीएम किसानचा हप्ता हा टाइम वेळेवर जर आपण बघितलं तर 4 महिन्याच्या फरकाने पीएम किसानचा हप्ता तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमाच होतो आहे, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। अशातच आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे, म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे 2 हप्ते आहे ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तत्पूर्वी तुम्हाला काय करावे लागेल, कारण 2 ते 4 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे, परंतु तुमची जर केवायसी अपूर्ण असेल, आधार लिंकिंग बँके अपूर्ण असेल किंवा
जर तुमचं बँकिंग खात्याची KYC अपूर्ण असेल तर करून घ्या, म्हणजे जेणेकरून जो आता हप्ता येणार आहे तो डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येण्यास काहीही अडचण होणार नाही. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते म्हणजे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजे जे शेतकरी नमो शेतकरीची वाट बघत होती त्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आणि सर्वात मोठी अपडेट आहे. माहिती कशी वाटली? माहिती आवडली चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.